एक रंग उधळेल भी हिरवाईले अवनी चिंबवली दान ही जादू केली कोणी ढगांचा पडदा धरुनी उजळीत रंग भरू पावसाची गुपित उकळण्या मान्सून संगे फिरू कलर्स ऑफ मान्सून कलर्स ऑफ मान्सून मान्सूनचे विविध रंग रहस्य उलगडणारी वेब सिरीज कलर्स ऑफ मान्सून भवताल प्रस्तुत कलर्स ऑफ मान्सून। हॅलो फ्रेंड्स, भवतालच्या कलर्स ऑफ मान्सून या सिरीजमध्ये आपलं स्वागत। मी अभिजित घोरपडे। मान्सूनचे रंगढंग शोधणारी आणि त्याची अनेक गुपितं उलगडून दाखवणारी मालिका खास तुमच्यासाठी। मान्सून अर्थात मोसमी वारे ही भारताची खरी ओळख। पण मान्सून हा फक्त भारतातच आढळतो का? तर नाही, जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये मान्सून पाहायला मिळतो। विषुववृत्ताच्या म्हणजेच इक्वेटरच्या दोन्ही बाजूंना तो अनेक प्रदेशांमध्ये आढळतो। मग उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया असा जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी मान्सूनचे वारे पाहायला मिळतात। आशिया खंडाबद्दल सांगायचं तर आग्नेय आशिया देशांपासून ते जपानपर्यंत सर्वत्र त्याचा आढळ असतो। हे जर खरं असलं तरी सुद्धा भारताच्या मान्सूनची सर जगातल्या कुठल्याही मान्सूनला नाही। का बरं असं? चला त्याचा शोध घेऊया। जगाच्या पाठीवर भारताचा मान्सून आगळा वेगळा असण्याची दोन कारणे आहेत। एक म्हणजे त्याचं भौगोलिक स्थान आणि त्याला लाभलेली पर्वतरांगांची साथ। कोणत्याही भागातला मान्सून हा अधिक तीव्र असण्यासाठी विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला विपरीत परिस्थिती असावी लागते। एकीकडं अथांग महासागर आणि दुसरीकडं विस्तीर्ण जमीन असावी लागते। भारतीय उपखंड जर पाहिला तर तिथं ही विभागणी अतिशय योग्य प्रकारे झालेली पाहायला मिळते। एकीकडं अथांग असा हिंदी महासागर आणि विषुववृत्ताच्या दुसऱ्या बाजूला भारत, चीन, रशिया, संपूर्ण आशिया खंड अशी विस्तीर्ण जमीन। या विभागणीमुळे निर्माण होणारे वारे हे अतिशय तीव्र असतात, येताना सोबत भरपूर बाष्प आणतात आणि आपल्याला भरभरून पाऊस सुद्धा देतात। मोसमी वारे हिंदी महासागरातून जमिनीवर येतात ते भारतामार्गेच ते उत्तरेकडे जातात। पण उत्तरेकडे प्रवास करताना हिमालय पर्वत अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतो। हिमालयामुळे हे वारे अडतात आणि भारतापुरतेच मर्यादित राहतात। त्याच्यासोबत आलेलं बाष्प हे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। कदाचित हिमालय नसता तर हे वारे आणखीन उत्तरेकडे गेले असते आणि आपला पाऊसही कमी झाला असता। अशा प्रकारे हिमालयानं आपल्यावर केलेली ही कृपाच म्हणायची।
या वेगळेपणामुळं भारतात पावसाळा हा स्वतंत्र ऋतू म्हणून गणला जातो. जगात इतर देशांमध्ये मान्सून असतो, पण तो 2-1 महिनेच पाऊस देतो. पण भारतात जून ते सप्टेंबर असा तब्बल 4 महिने पावसाळा असतो. हे सगळं घडतं ते मान्सूनमुळं. यावरनं लक्षात येतं की मान्सून ही भारताची का ओळख आहे ते. जाता जाता एक प्रश्न. मान्सूनच्या वाऱ्यांसोबत आफ्रिकेतून एक प्रसिद्ध पक्षी भारतात येतो. त्याचं नाव काय? त्याचं उत्तर शोधा आणि ते कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. मित्रांनो, या भागात इथंच थांबतोय, पण आपल्याला मान्सूनची अनेक गुपितं उलगडायची आहे. त्यासाठी पाहत राहा आणि इतरांनाही सांगा. भवताल प्रस्तुत कलर्स ऑफ मान्सून. गुड बाय. एक रंग उधळे नभी हिरवाईले आले अवनी चिंबवली रानं ही जादू केली कोणी ढगांचा पडदा धरुनी उजळीत रंग भरू पावसाची गुपित उकळण्या मान्सून संग